प्रेज द लॉर्ड. सध्या आपण काही दिवसापासून एक महत्त्वाची सिरीज ऐकत आहोत जिचं नाव आहे एवढे महान तारण. आणि ही सिरीज इब्रिलोकास पत्राचा 2रा अध्याय आणि याच्या 5व्या वचनावर आधारित आहे. हिब्रूज 2:5. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास आपण कसे निभावू. म्हणजे तारण इतकं महान आहे. ते किती महान आहे. ते फक्त पापांची क्षमाच नाही तर त्याच्यात काय काय समाविष्ट आहे, कोणकोणते आशीर्वाद आपल्याला प्रभू येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे उपलब्ध झालेले आहेत ते आपण पाहत आहोत. मानवजातीला प्रत्येकाला जी काही गरज शारीरिक, आत्मिक, आर्थिक ह्या जगातली आणि येणाऱ्या जगातली ती प्रत्येक गरज, त्या प्रत्येक गरजेचा पुरवठा त्याची तरतूद देवाने करून ठेवलेली आहे. आणि एकच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध होऊ शकतं आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. आणि त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने 9 गोष्टींची अदलाबदल केलेली आहे. 9 गोष्टी या सर्व मानव जातीच्या आपल्या त्याच्यावर घेतल्या आणि त्याच्या 9 गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिल्या. एक थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं जे वाईट ते त्याने त्याच्यावर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि त्या 9 गोष्टींपैकी 4 गोष्टी आतापर्यंत आपण ह्या सिरीजमध्ये पाहिलेल्या आहेत. थोडक्यात आपण रिकॅप घेऊया. आणि हे सर्व आपल्याला यशायाच्या 53व्या अध्यायात आढळतं. यशाया 53 हा शास्त्राचा मध्यभाग, सेंटर आहे. आणि यशाया 53मध्ये प्रभू येशूचं मरण, दुःख सहन आणि पुनरुत्थान हे आहे. म्हणजे शास्त्राच्या मधोमध प्रभू येशूचा वधस्तंभ आहे. किती विशेष आहे नाही का. जरा विचार करा. बायबलच्या सेंटरला क्रॉस आहे. आणि यशाया 53च्या 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये आपल्याला पहिले 2 आशीर्वाद किंवा पहिल्या 2 गोष्टींची अदलाबदल आढळते. आणि ती म्हणजे आपण वाचू यशाया 53 आणि वचनं 4 आणि 5. ही भविष्यवाणी जी 700 वर्षापूर्वी केलेली ती पूर्ण कशी झालेली आहे. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. व्याधी हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे दुखणे, आजार. आमचे क्लेश त्याने वाहिले. क्लेश अंडरलाईन करा. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो, आणि हे प्रभू येशूबद्दल आहे, इस्रायलच्या मसीहाबद्दल, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आमच्या अपराधामुळे अंडरलाईन करा. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. दुष्कर्मामुळे. अपराध म्हणजे नियमशास्त्र किंवा देवाचे नियम मोडणे. आणि दुष्कर्म म्हणजे नियम मोडल्यामुळे केलेले वाईट कृत्य, दुष्कृत्य. आणि या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. म्हणजे त्याला शिक्षा झाली किंवा त्याने शिक्षा भोगली यासाठी की आपल्याला शांती मिळावी. हा पहिला आशीर्वाद, पहिली गोष्टीची अदलाबदल, द फर्स्ट एक्सचेंज. प्रभू येशूने शिक्षा भोगली यासाठी की आपल्याला शांती किंवा क्षमा प्राप्त व्हावी. कारण पापाची क्षमा झाल्यावरच शांती मिळते नाही का. म्हणून पहिला पॉईंट हा की जीजस वॉज पनिश्ड दॅट आय माइट बी फॉरगिवन. प्रभू येशूला शिक्षा झाली यासाठी की माझी क्षमा व्हावी. आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे त्याने फटके खाल्ले यासाठी की आम्हाला शारीरिक आरोग्य प्राप्त व्हावे. ही दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीचा अदलाबदल की आपले रोग, आपले व्याधी त्याने त्याच्यावर घेतले आणि त्याचं आरोग्य, दैवी आरोग्य आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि म्हणून प्रभू येशूच्या नावाने रोग बरे होतात. आमेन. जादू नाही आहे. आजारी माणसाने हा विश्वास ठेवला पाहिजे की माझा हा आजार, हा रोग प्रभू येशूने वधस्तंभावर वाहिलेला आहे. आणि हा विश्वास त्यांना मुक्त करतो. नुसती प्रार्थना नाही, कोणीतरी प्रार्थना करील आणि मग झालं तर झालं. तर हा विश्वास की जसं माझं पाप वाहिलं त्या वधस्तंभावर तसा हा आजार, ह्या व्याधीसुद्धा त्याने आपणावर घेतला.
तिसरी गोष्ट, शास्त्र सांगतं की ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला देवाने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केलं. 2 कोरिंथ 5:20 आणि 21. म्हणजे तो निष्पाप निष्कलंक होता. आपलं पाप त्याने त्याच्यावर घेतलं यासाठी की आपण नीतिमान ठरावे किंवा आपल्याला देवाचं नीतिमत्व मिळावं. म्हणजे तिसरा आशीर्वाद, तिसरा एक्सचेंज काय की आपलं पाप त्याने स्वतःवर घेतलं आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं. आणि म्हणून प्रभू येशूवर विश्वासाने माणूस नीतिमान ठरतो. नियमशास्त्र किंवा 10 आज्ञा पाळून नाही, धर्म किंवा कर्म करून नाही. ऐकून घ्या, बरेच लोकांचा विश्वास ते काय करतात त्याच्यावर आहे की आम्ही एवढा उपवास करतो, आम्ही एवढी प्रार्थना करतो, आम्ही एवढं देतो, हे ते. तर आपला विश्वास त्याच्यावर नाही पाहिजे आपण काय करतो त्याच्यावर. प्रभू येशूने काय केलं त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे आणि त्यावेळेस आपल्याला देवाकडून प्राप्त होतो. आणि मग चौथी गोष्ट आपण अशी पाहिली की प्रभू येशूने आपलं मरण त्याच्यावर घेतलं आणि त्याचं जीवन आपल्याला उपलब्ध करून दिलं. आमेन. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन या ठिकाणी प्रभू येशूने असं म्हटलं, चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो, पण मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जीवन द्यायला आला, धर्म द्यायला नाही, नवीन नियमशास्त्र नवीन नियम द्यायला नाही. कारण आपल्याला जीवनाची गरज आहे, धर्माची किंवा नियमशास्त्राची नाही. प्रेज द लॉर्ड. मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. आणि रोमकरासपत्र 6:23 मध्ये म्हटलेलं आहे की पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचं कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोमकरासपत्र 6 आणि 23. आणि म्हणून चौथा आशीर्वाद किंवा चौथी अदलाबदल ही की आपले मरण त्याने घेतले आणि त्याचं जीवन आपल्याला दिलं. ते जीवन जे एदेन बागेत गमावलं होतं ते. आणि आज आपण 5वा आशीर्वाद किंवा 5वी एक्सचेंज बघूया. आणि ह्या 5वा आशीर्वाद किंवा ही 5वी गोष्ट आपल्याला गलतीकरासपत्र याचा 3रा अध्यायात आढळते. गलेशियन्स 3:13 and 14 या ठिकाणी गलतीकरांना लिहिताना पाऊल काय लिहितो बघा. आपणाबद्दल ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद येशू ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना म्हणजे आपल्याला मिळावा. म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे अभिवचन मिळावे. आणि ही 5वी अदलाबदल आहे. दिस इज द 5th एक्सचेंज. 5वी गोष्ट काय, 5वा आशीर्वाद काय की आपला शाप त्याने घेतला आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला उपलब्ध करून दिला है ना. जीसस टूक आवर कर्स दॅट वी माइट रिसीव्ह हिज ब्लेसिंग्स. बघा गलतीकरासपत्र 3 आणि 13. आता बरेच ख्रिश्चन लोक म्हणतात की शाप बीप याच्यावर आम्ही मानत नाही, आमचा विश्वास नाही आहे. याचा अर्थ तुमचा शास्त्रावर विश्वास नाही आहे. कारण शास्त्र शिकवते की शाप हे रिअल खरे आहेत. प्रभू येशूने त्या वधस्तंभावर आपले शाप वाहिलेत. आशीर्वादावर तुम्ही विश्वास ठेवता तर शापावरही ठेवला पाहिजे, कारण हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आमेन. आपणाबद्दल किंवा आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. नियमशास्त्राचे शाप कोणते ते आपल्याला अनुवाद याच्या 28 अध्याय मिळतात. अनुवाद 28 Deuteronomy 28. पण पुढं असं ह्या वचनात त्या वचनाकडे त्या शास्त्रभागाकडे वळण्यापूर्वी आपण पाहू की अब्रामाला दिलेला आशीर्वाद आपल्याला ख्रिस्त येशूच्या द्वारे मिळाला. इकडे लक्ष द्या. म्हणजे अब्रामाला दिलेला आशीर्वाद आपण जे भारतीय किंवा गैरयहुदी आपल्याला मिळू शकतो का? हो. म्हणून शास्त्रात बघा, मी काय सांगतो, कोण काय सांगतं हे शास्त्रातून चेक करायचं. शास्त्रातील असेल तर घ्यायचं है ना. तर
अब्रामाला दिलेला आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला मिळावा. परराष्ट्रीयांना, शास्त्राच्या देवाच्या दृष्टीने आपण परराष्ट्रीय किंवा विधर्मी, विदेशी, कारण आपण इस्रायली नाही आहे. देवाच्या दृष्टीने आपण विदेशी, परराष्ट्रीय, पण आपण विदेशी असताना सुद्धा आपल्याला अब्रामाचा आशीर्वाद मिळू शकतो. कसा? गलतीकरास पत्र 3 आणि वचन 14. गलतीकरास पत्र 3, 13 आणि 14 मध्ये सांगितलेलं आहे की अब्रामाला दिलेला आशीर्वाद आपल्याला मिळावा. प्रभू येशूने एक शाप घेतला यासाठी की आशीर्वाद आपल्याला मिळावा. अब्रामाला दिलेला आशीर्वाद मिळावा म्हणजे अब्रामाला कसा आशीर्वाद दिला होता, अब्राम किती आशीर्वादित होता, हे आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायात आढळतं. उत्पत्ती 24 आणि याचं पहिलं वचन बघा. आणि या ठिकाणी अब्रामाला किती आशीर्वाद होता हे आपण पाहू. इथं असं लिहिलेलं आहे, अब्राम आता वयोवृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. पहिला आशीर्वाद काय? दीर्घायुष्य. अब्राम वयोवृद्ध झाला. पहिला आशीर्वाद दीर्घायुष्य, लॉंग लाईफ. विथ लॉंग लाईफ विल आय सॅटिस्फाय हिम, है ना. स्तोत्र 91 मध्ये सांगितलं, त्याला मी दीर्घ आयुष्य देऊन आशीर्वादित करीन आणि सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. म्हणजे दीर्घ आयुष्य ही देवाची इच्छा आहे. अर्ध्या आयुष्यात आपण मरून जाणं ही देवाची इच्छा नाही आहे. ज्यावेळेस तसं होतं त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे. अब्राम वयोवृद्ध होऊन वयातीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. किती बाबतीत? सर्व बाबतीत. अंडरलाईन करा. सर्व म्हणजे किती? सर्व. सर्व म्हणजे सर्व. शारीरिक, आत्मिक, आर्थिक सर्व बाबतीत अब्रामाला आशीर्वादित केलेले होते. आणि याला म्हणतात टोटल ब्लेसिंग किंवा पूर्ण आशीर्वाद. देव थोडे थोडे आशीर्वाद देत नाही की आज तारण झालं, उद्या बरं झालं, मग परवा समृद्धीत चालायला लागले, मग काही दिवसाने सैतानाच्या बंधनातून मुक्त झाले. असं नसतं. तारण एक टोटल पॅकेज आहे असं शास्त्र शिकवतं. कोण काय शिकवतं हे महत्त्वाचं नाही आहे, कोण काय म्हणतं हे पण महत्त्वाचं नाही आहे. देवाचं वचन काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तुमच्या पुढे शास्त्रज्ञान चेक करा की मी जे म्हणतो ते देवाच्या वचनात आहे का. तर तारण किंवा सॅल्वेशन इज अ टोटल पॅकेज. त्याच्यात पापांची क्षमा, सैतानाच्या बंधनातून मुक्ती, शारीरिक रोगापासून आरोग्य आणि सार्वकालिक जीवन ह्या सर्व गोष्टी आहेत. तर अब्राम सर्व बाबतीत आशीर्वादित होता. अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा. याचा अर्थ काय की अब्राम जसा आशीर्वादित होता तसा आणि तोच आशीर्वाद आपल्याला मिळावा. किती जण आमेन म्हणू शकता? किती जण अजूनही माझ्या सोबत आहेत? शास्त्र शिकवतं, नवा करार असं शिकवतं की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक हे अब्रामाची संतान आहेत. खरी संतान इस्रायल लोक, आत्मिक संतान तुम्ही आणि मी. किती जण आमेन म्हणू शकता? म्हणजे तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या द्वारे अब्रामाचे संतान आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे शास्त्र शिकवतं, मी नाही. तर अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे आपल्याला मिळू शकतो आणि तो मिळाला किंवा उपलब्ध केलेला आहे. फक्त आपल्याला माहीत नाही, आपल्याला खरं वाटत नाही म्हणून आपण त्याचा अनुभव घेत नाही. पण जेव्हा माहीत होतो तेव्हा विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवतो तेव्हा खरं वाटू लागतं. आणि जेव्हा खरं वाटू लागतो ना तेव्हा त्या अनुभवात आपण चालायला लागतो. बरेच लोक म्हणतात नाही पण पालक साहेब आम्हाला हे पटतच नाही. पटत नाही म्हणजे तुम्ही देवाशी सहमत, ॲग्रीमेंट नाही आहे ना. म्हणजे तुमचा वचनावर विश्वास नाही. काही वचनं जर पटतात तर काही वचनं का पटत नाही? बाकीच्या वचनं देवाचं वचन नाही आहे का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. संपूर्ण शास्त्र जर देवाचं वचन आहे तर प्रत्येक वचन तुम्हाला पटलं पाहिजे, प्रत्येक वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. आमेन. आणि आपण अर्धवट आशीर्वादित का राहतो माहिती आहे का? याचं कारण हे की आपण थोडे थोडे वचनं, आवडते वचनं, तेच वचनावर पाळक लोक उपदेश करतात, तेच वचनं पाठ करतात आणि तेवढंच आपल्याला माहीत असतं. आपल्याला वाटतं की तेवढंच आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. जसं वधस्तंभ गुड फ्रायडेला गाजवला जातो, 7 शब्द आयुष्यभर आपण ऐकतो. आपल्याला वाटतं 7 शब्दाच्या पलीकडे काही आशीर्वाद नाहीच आहे.
पण ह्या सिरीजमध्ये आपण हे पाहत आहोत की त्या वधस्तंभावर 9 आशीर्वाद येशू ख्रिस्ताने रिलीज केलेले आहेत. ज्ञानाच्या अभावे परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांचा नाश झालेला आहे, है ना. अडाणी पण कोणत्या बाबतीत? शास्त्राच्या बाबतीत. बाकीच्या बाबतीत आपल्याला डिग्रीज आहेत, आपण क्वालिफाईड आहोत, पण शास्त्राच्या बाबतीत अडाणी असल्यामुळे आपण त्या आशीर्वादात चालत नाही. म्हणून पहिली गोष्ट काय की माहीत व्हायला पाहिजे. आणि माहीत कधी होतो? विश्वास ऐकल्याने आणि देवाच्या वचनाने, देवाचं वचन ऐकल्याने निर्माण होतो, है ना. तर देवाचं वचन जसं आपण ऐकतो, वाचतो, समजायला लागतं, तसं आपोआप विश्वास वाढतो. आणि विश्वास वाढल्यानंतर आपोआप आपण त्या एक्सपिरियन्समध्ये, त्या अनुभवात चालतो. आपण ते आशीर्वाद उपभोगायला लागतो. आमेन. तर अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे काय? पाचवी गोष्ट काय की प्रभू येशूला देवाने शाप असे केले, शापित केलं यासाठी की आपण आशीर्वादित व्हावे. म्हणजे आपले शाप त्याने घेतले आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला दिला. पण जोपर्यंत हे माहीत नसताना ते म्हणतात की आमच्या खानदानीवर शाप आहे, आमच्या घराण्यावर शाप आहे, आमच्या इथं शाप आहे तिथं. पण याच्यावर मार्ग काय? याच्यावर मुक्त होण्याचा मार्ग फक्त एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तोच आपल्याला त्याच्यातून मुक्त करू शकतो. आमेन. आता नियमशास्त्रात आता त्या वचनात लिहिलं की गलतीकारास 3:13 की नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. बघा, आपणाबद्दल ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून. नियमशास्त्राचे शाप कोणते? आपण वाचू अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय. अनुवाद 28 डिट्रॉनॉमी 28 आपल्याला आशीर्वाद आणि शापाची मोठी लिस्ट आढळते. पहिल्याने आशीर्वादाची लिस्ट आहे आणि नंतर शापांची लिस्ट आहे. पहिले 14 वचनं आशीर्वादाविषयी आहेत आणि 15 वचनापासून शेवटपर्यंत हे शापाबद्दल आहे. आणि शाप आशीर्वादापेक्षा जास्त आहेत. तर ह्या नियमशास्त्राच्या शापापासून प्रभू येशूने आपल्याला सोडविलेले आहे. मग आता आपण जरा चेक करू की हे शाप कोणते असतात आणि हे शाप आपल्या जीवनावर, आपल्या घराण्यावर, कुटुंबावर आहेत का? अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय. तुझा देव परमेश्वराची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या सर्व आज्ञा ज्या मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्राहून तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील किंवा तुझ्याकडे धावत येतील. किती विशेष आहे. आपल्याला आशीर्वादाच्या मागे धावायची गरज नाही. आशीर्वाद आमच्या मागे धावतील. आज लोक आशीर्वादाच्या मागे धावतात. ही मीटिंग ती मीटिंग, हे चर्च ते चर्च, है ना. कशासाठी? ब्लेसिंग्स. पण ह्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनात सांगितले की आशीर्वाद कसे मिळतील की देवाची वाणी ऐकणे आणि आज्ञापालन करणे. ऐकल्याशिवाय काय आज्ञापालन करायचं आहे आपल्याला माहीत नसतं. म्हणून ऐकणं किंवा समजणं हे गरजेचं असतं. आणि त्या 2 गोष्टी जर केल्या तर आशीर्वाद. आणि मग 15 वचनात आपण वाचतो की या उलट पक्षी तू आपला देव परमेश्वराची वाणी ऐकली नाही व ज्या त्याच्या सर्व आज्ञा व विधी पाळायला तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. आशीर्वाद पण गाठतील ऐकलं तर, आणि नाही ऐकलं तर शाप पण येऊन गाठतील. आणि म्हणून आज प्रत्येकजण, तुम्ही आणि मी, एक तर आशीर्वादित आहोत नाही तर शापाच्या अधीन आहोत. कारण मधलं तिसरं ठिकाण कोणतंच नाही आहे. कोणी असं म्हणू नाही शकत मी आशीर्वादित पण नाही, मी शापित पण नाही. एक तर शापित नाही तर आशीर्वादित आहात, आशीर्वादित नाही तर शापाच्या अधीन आहात. आणि या दोन्ही गोष्टी, आशीर्वाद आणि शाप, कशावर अवलंबून आहेत? देवाची वाणी ऐकणं आणि आज्ञापालन करण्यावर. ऐकलं तर आशीर्वाद, नाही ऐकलं तर शाप. इतकं सोपं, इतकं सिंपल आहे, इतकं क्लिअर, स्पष्ट आहे. आणि मग
त्या आशीर्वादाच्या यादीमध्ये 3ऱ्या वचनापासून आपण वाचतो, नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत किंवा बिझनेस नोकरी धंद्यात तू आशीर्वादित होशील. बघा, आज खरंच आपण आशीर्वादित आहोत का? नोकरी आहे का? लोक नोकऱ्या बदलतात किंवा नोकरी टिकत नाही, बिझनेस चालू करतात, त्याच्यातून लॉस होतो. परमेश्वर म्हणतो शेती वाढीत म्हणजे धंद्यामध्ये व्यवसायात तू आशीर्वादित होशील. वचन 4, तुझ्या पोटचे फळ म्हणजे संतती, तुझ्या भूमीचा उपज व तुझे खिल्लारे म्हणजे मुलं बाळं आणि जे आहे आपल्याजवळ ते, हे आशीर्वादित होतील. आज किती विश्वासार्हांच्या ख्रिस्ती लोकांची मुलं आणि मुली आशीर्वादित आहेत. किती जण व्यसनाधीन आहेत, देवापासून आईबापापासून दूर आहेत. जर ऐकलं तर आशीर्वादित होतात. म्हणजे आईवडिलांनी आपण जर आज्ञा पालन केलं तर आपोआप मुलं आशीर्वादित होतात, आपोआप तो आशीर्वाद त्यांना मिळतो. वचन 5, तुझी टोपली व तुझी परात ही आशीर्वादित होतील. म्हणजे काय? म्हणजे कोणती अडचण महिनाअखेर असणार नाही, कोणालाही उसणं उधार मागावं लागणार नाही, है ना. हा एक आशीर्वाद. नंतर वचन 6, तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील, बाहेर जाशील तेव्हा, म्हणजे येणे जाणे आशीर्वादित करेल. प्रवास, सुरक्षितता, है ना. काही लोकांना प्रवासाची भीती वाटते, गाडीची, ट्रेनची, विमान प्रवासाची, है ना. तर प्रवास सुखरूप सुरक्षित होईल, जाणे येणे आशीर्वादित होईल. वचन 7, तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करेल. माहिती आहे का? आणि मनुष्याचे शत्रू त्याच्या घराण्यातलेच असतात. किती जणांच्या घराण्यामध्ये कोर्ट केस चालू आहेत, वाद चालू आहेत, फॅमिली प्रॉब्लेम आहे, है ना, शत्रूसारखे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुझ्यावर चढाई. कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी असलेले शत्रू, विरोधक, प्रॉब्लेम करणारे लोक, प्रॉब्लेमॅटिक लोक, परमेश्वर म्हणतो की तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करेल. किती चांगलं आहे ना का? आपल्याला काही करायची गरज नाही, आपल्याला फाईट द्यायची गरज नाही, परमेश्वर फाईट देईल. ते एका मार्गाने तुझ्यावर चालून येतील पण 7 वाटाने तुझ्यापुढून पळून जातील. म्हणजे शत्रूवर विजय म्हणजे विजयी जीवन, पराभूत जीवन नाही, दुसऱ्यांच्या भरोश्यावरचं जीवन नाही. नंतर तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला, तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला अंडरलाईन करा. म्हणजे ते गॅरेजचं काम असो किंवा भांडे धुण्याचं काम असो किंवा ऑफिसमधलं किंवा कोणता कंपनीचा बिझनेस असो, तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. है ना. कोण बरकत देईल? परमेश्वर. किती लोक असे प्रार्थना प्रेयर रिक्वेस्ट सांगतात, प्रार्थना विनंत्या की 4 कमावणारे आहेत, पाळक साहेब, परंतु पैसाच पुरत नाही, पैसे कुठून येतात कुठं जातात कळत नाही, बरकतच नाही, आमच्या धंद्याला बिझनेसला बरकतच नाही. थोडे दिवस चांगलं चालतं आणि परत बुडीत खात्यात जातं, परत लॉसमध्ये जातं, है ना. शास्त्र सांगतं नीतिसूत्रे 10:22 की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तो त्याच्याबरोबर आणखी कष्ट देत नाही, है ना. आशीर्वाद असला तर समृद्धी असते, आशीर्वाद नसला तर समृद्धी नसते, है ना. म्हणजे काय देवाच्या आशीर्वादाने आपली समृद्धी असते? हो. पण जर नसेल तर तुम्हाला कितीही क्वालिफिकेशन असलं, तुम्ही किती हुशार असले तरीही तुम्ही नेहमी दारिद्र्यात, गरिबीत राहाल. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुझ्या धान्याच्या कोठाराला व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. बरकत हा शब्द अंडरलाईन करा, है ना. तर परमेश्वराचं हे वचन आहे, हे रायटिंगमध्ये लेखी दिलेलं आहे, तोंडी पण नाही. की जर आपण त्याची वाणी ऐकली, जर आपण त्याचं आज्ञापालन केलं तर आपल्याला यश किंवा बरकत याची गॅरंटी आहे. सक्सेस इज गॅरंटीड. होईल का असं विचारायचं, म्हणायचं सुद्धा नाही, होणारच, होतच. आमेन. कारण हे देवाचं वचन खोटं नाही आहे.
जर आज तुम्ही स्ट्रगल करीत असाल, संघर्ष करीत असाल, नोकरी टिकत नाही, कोणाचे बिझनेस करत नाही, कोणाच्या घरात 4-4 कमावणारे तरी पैसे कुठून येतात, सारखे दुखणे आजार, डॉक्टरला पैसे, कोर्ट केस, अमुक धमुक. हे काय, याला काय आशीर्वाद म्हणतात का? नाही. आशीर्वाद हे की बरकत. नंतर जर आपण पुढं वाचलं तर 12व्या वचनातले की परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुल्ले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल. पावसाचा आणि आपल्या देवाच्या आज्ञापालनाचा संबंध आहे का? थेट संबंध आहे. हे त्यांना माहीत आहे, म्हणून ते होम हवन करतात, नदीवर जाऊन पूजापाठ करतात, कारण त्यांना माहीत आहे की देवी प्रसन्न झालं तर पाऊस पडेल. मग त्यांना जर एवढं माहीत आहे तर तुम्हाला आणि मला किती माहीत पाहिजे? आपण जर खऱ्या जिवंत देवाचे आहोत तर आपला किती विश्वास पाहिजे. आणि तरी काही ख्रिश्चन लोक म्हणतात की प्रार्थने कुठं पाऊस पडतो का, प्रार्थने काय हे होतं का? हा आपला विश्वास, आणि तरी आपण स्वतःला विश्वासणारे बिलिव्हर्स असं समजतो, है ना. आणि सैतान त्याची दुरात्मे हसतात, टिंगल करतात की बघा. तर हे असं होऊ नये म्हणून आपण वचनाकडे लक्ष पुरवलं पाहिजे. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वर आकाश खुले करेल, पाऊस पण पाडेल. दुसरी गोष्ट, आकाश खुले करेल म्हणजे काय की प्रार्थनेचे उत्तरं मिळणे. बऱ्याच जणांच्या प्रार्थना घराच्या सिलिंगपेक्षा वर जातच नाहीत, त्या सिलिंगला धडकतात आणि खाली पडतात, देवापर्यंत पोहोचतच नाही. का? कारण आकाश खुलं नाही आहे. जर तुमच्या डोक्यावरचं आकाश खुलं असेल, जर तुम्ही आज्ञापालन कराल तर काय होईल? आकाश खुलं राहील, तुमच्या प्रार्थनेचे उत्तरं मिळतील. हा एक आशीर्वाद. आणि मग म्हणजे या आशीर्वादामधून जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये शॉर्टमध्ये आशीर्वादाची जर व्याख्या जर आपण केली, थोडक्यात जर सांगायचं झालं तर आशीर्वाद काय आहेत? वैयक्तिक प्रतिष्ठा, पर्सनल एक्झॉल्टेशन. दुसरी गोष्ट फलद्रूपता, रिप्रोडक्टिव्हनेस, थोडक्यात सांगायचं. तिसरी गोष्ट शारीरिक आणि मानसिक आरोग्य, फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आज बरेच लोकांचा मानसिक मेंटल प्रॉब्लेम आहे. शरीराने धट्टे-खट्टे आहेत परंतु ते बेचैन आहेत, अस्वस्थ आहेत, है ना. चौथा आशीर्वाद यश किंवा समृद्धी, विपुलता. पाचवी गोष्ट विजयी जीवन, है ना. लोकांच्या दुसऱ्यांच्या भरोश्यावर नाही तर परिस्थितीवर, शत्रूवर विजय. चौथी गोष्ट परमेश्वर म्हणतो, या वचनात जर आपण वाचलं याच्यामध्ये तर परमेश्वर तुला शेपूट नव्हे तर मस्तक करील. हा एक आशीर्वाद आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की शेपूट काय करतं? जिकडं मस्तक किंवा शरीर जाईल तिकडं आपोआप जातं. पण मस्तक काय करतं? निर्णय घेतं, कुठं जायचं, कोणत्या दिशेला वळायचं. मस्तक होणे म्हणजे काय की आपण निर्णय घेऊन आपल्याप्रमाणे चालणे. आणि शेपूट होणे म्हणजे काय की परिस्थितीच्या भरोश्यावर, लोकांच्या भरोश्यावर, म्हणजे आपला काही कंट्रोल नाही आहे. काय चाललं आहे, कुठं चाललो आहे काहीच माहीत नाही. शेपूट, है ना. जिकडं डोकं शरीर चाललं आहे तिकडं शेपूट आपोआप चाललं आहे. तर परमेश्वर म्हणतो की जर तू आज्ञापालन करशील तर तुला मी मस्तक करेल, शेपूट नव्हे तर मस्तक असे करेल. हा एक आशीर्वाद. आणि सातवी गोष्ट काय? तू खाली नव्हे तर वर असशील, है ना. म्हणजे आपण टॉप पोझिशनला, टॉप लेवलला राहू, है ना. हा आशीर्वाद आहे. आज किती देवाचे लोक टॉप लेवलला आहेत सर्व बाबतीत, है ना. प्रॉब्लेम काय देवामध्ये आहे का? नाही आहे. सैतानाला दोष द्यायचा नाही, आपलं अज्ञान कबूल करायचं, आपली बंडखोरी देवाविरुद्धची कबूल करायची, पश्चाताप करायचा. स्वतःला काहीतरी समजायचं नाही की मला सर्व शास्त्र माहीत आहे, मी पाळक आहे, मी हे आहे, मी ते आहे. की प्रभू तुम्हाला शिकव, है ना. मग आपल्याला एक एक गोष्ट शिकवतो, समजायला लागतं आणि मग तसं तसं आपण मुक्त व्हायला लागतो आणि त्या आशीर्वादात चालू लागतो. आता 15व्या वचनापासून पुढे आता विषय काय चाललेला आहे? ख्रिस्त त्या वधस्तंभावर शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. आता नियमशास्त्राचे कोणते शाप हे आता आपण पाहूया. 15व्या वचनापासून शापाची लिस्ट आहे
आणि ती भली मोठी आहे, एवढं आपण वाचणार नाही, पण काही वचनं आपण वाचूया. वचन 16, नगरात तू शापित होशील, शेतीवाडीत किंवा कामधंद्यात तू शापित होशील, है ना. दुसरीकडे तुझी टोपली व तुझी परात शापित होईल, म्हणजे नेहमी सततची अडचण, महिना अखेर. तुझे पोटचे फळ म्हणजे मुलं बाळं ही शापित होतील, है ना. आज किती लोकांची मुलं बाळं ह्या अवस्थेमध्ये आहेत, व्यसनाधीन मुलं, है ना, आणि चुकीच्या मार्ग गेलेले मुलं मुली. तुझी संतती शापित होईल, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे ही शापित होतील, म्हणजे जे काही आपलं आहे ते शापित होईल. बघा, आणि केवळ हे का, देवाची वाणी न ऐकणे आणि आज्ञापालन न करणे, बंडखोरी. मला देवाची गरज नाही, मला कोणाची गरज नाही, है ना, ह्या भावनेने अशा टाईपचं जीवन जगणं, याचा परिणाम आपल्यावर स्वतःवरच नाही तर फॅमिलीवर, मुलाबाळावर होतो, असं शास्त्र शिकवतं. तुम्ही आणि मी किती मोठे झालो, कोणीतरी असं म्हटलं देवाच्या सेवकाने की मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा नाश केला, तर त्याला काय लाभ. बाप तर मोठा पाळक होता, मोठा हुद्द्यावर होता, मोठा माणूस होता, पण बघा हा त्यांचा मुलगा, ही त्यांची मुलगी, असं जर राहिलं तर काय राहिलं, काय कमवलं काय, जरा विचार करा. आज अनेक धार्मिक पाळकांचे, सेवकांचे मुलं आणि मुली हे देवापासून दूर आहेत, त्यांच्यापासून दूर आहे. ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे, तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. आणि याचं कारण काय, हे याचं कारण इथं लिहिलेलं आहे. हां, ते शिकलेले, क्वालिफाईड आहेत, फॉरेनला आहेत, पण ते देवापासून दूर गेलेले आहेत. बघा, तर ह्या यादीमध्ये आपल्याला, शापाच्या यादीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आढळतात. नंतर आपण जर पाहिलं 22व्या वचनामध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची, क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, आवर्षण, बुरशी यांच्यायोगे परमेश्वर तुला मारील व तुझा नाश होईपर्यंत ती तुझा पिच्छा पुरवतील. म्हणजे काय, आयुष्यभर ट्रीटमेंट घेत राहणे, कधी बरं न होणार, है ना. काही काही लोकांच्या घरामध्ये आपण पाहतो, काही काही लोकांचं की सारखा वडलोपार्जित तो आजार, BP आहे, हार्ट अटॅक आहे, ॲक्सिडेंट आहे, की ते म्हणतात नाही आमच्या घरात, आणि त्यांना भूषण वाटतं बरं का नायडू ब्रदर, ते आनंदानेच नाही आमच्या घरामध्ये तो आजार आहे, आमच्या आजोबाला होता, वडिलांना. अरे हे काय भूषणाने सांगायची गोष्ट आहे का, लाज वाटण्याची गोष्ट आहे की कसे कसे देवाचे लोक, अशी कशी साक्ष जगापुढे. तुम्ही जर आजारी तर जगाने काय विश्वास ठेवायचा की येशू ख्रिस्त रोग बरे करतो. तुम्ही आणि मी जर अंडर ट्रीटमेंट आहोत तर कोणत्या तोंडाने आपण सांगायचं की प्रभू येशू ख्रिस्त रोग बरे करणार आहे, नाही सांगू शकत. आणि ह्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, हे आशीर्वाद नाही शाप आहे. आणि याच्यावर काही धार्मिक लोकांची भाषा काय माहीत आहे का, स्वप्नील, देवाने आपल्याला जसं ठेवलं तसं राहायचं, देवाने जर आजारी ठेवलं तर. अरे देव आजारी ठेवत नाही, सैतान आजारी ठेवतो. शास्त्रामध्ये आजार हे शापाच्या लिस्टमध्ये, आशीर्वादाच्या यादीत नाही आहे, लक्षात घ्या. असे धार्मिक खोटे खोटे शब्द बोलून स्वतःचं खोटं खोटं समाधान करू नका. ऐका, देवाचं वचन हे सत्य आहे. दुखणे, आजार शापाच्या यादीत आहे, आशीर्वादाच्या यादीत नाही. आणि मग बरं ठीक आहे, जर आशीर्वाद आहे की देवाने ठेवलं तसं राहायचं आणि आजारात पण देव आपल्याला काहीतरी शिकवतो वगैरे वगैरे, मग त्या आजाराची आपण ट्रीटमेंट का घ्यावी, बरं होण्यासाठी डॉक्टरकडे का जावं, मग आजारातच राहा ना. म्हणजे लॉजिकली जरी आपण विचार केला ना, प्रॅक्टिकली बुद्धीने, तरी आपल्याला कळेल की हे वेड्यासारखा आपला अंधश्रद्धासारखा विश्वास आहे. काही पण म्हणायचं की देवाची इच्छा, देवाची इच्छा काय आणि काय नाही हे लेखी रायटिंगमध्ये त्याने त्याच्या वचनात दिलेले आहे. ते वचन वाचा, उगीच असं म्हणू नका देवाची इच्छा असली तर, देवाची इच्छा असली तर मी बरं होईल, है ना. आणि हे अशा गोष्टी बोललेलं सैतानाला आवडतं, है ना. आणि अशा गोष्टीमुळे काय होतं, दीर्घायुत नाही पण आपण लवकर स्वर्गात जातो, है ना. दीर्घकाळ पृथ्वीवर राहत नाही. देवाची इच्छा आयुष्यासाठी आपल्या पूर्ण होऊ शकत नाही आहे. अर्ध आयुष्य आपण जगतो, आपली सेवा आपण पूर्ण करू शकत नाही आहे.
केवळ कशामुळे? चुकीच्या विश्वासामुळे. ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. कोणतं ज्ञान? ते डिग्रीज PhDचं ज्ञान नाही, हे वचनाचं ज्ञान. तिकडं खूप हुशार आहे, शिक्षण आहे, मोठ्या हुद्द्यावर आहे, पण शास्त्राच्या बाबतीत शुद्ध अडाणी आहे. आणि म्हणून ज्ञानाच्या अभावे परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. किती किती खरं आहे ना का देवाचं वचन. तर 22व्या वचनात आजाराची लिस्ट आहे. नंतर 23वं वचन बघा, तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे, पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल. म्हणजे काय? की प्रार्थनेची उत्तरं न मिळणे, देवाने आपले प्रार्थना न ऐकले. आणि मग पुढे जर आपण वाचलंय त्या यादीमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या मरी, वेगवेगळ्या प्रकारचा आजार. उदाहरणार्थ वचन 28 बघा, अनुवाद 28 आणि वचन 28. परमेश्वर तुला वेडा. याच्या अगोदर 27वं वचन, परमेश्वर तुला मिसर देशातील गळवे, मुळव्या, ताई, खरूच अशा पीडा लावील की तू बरा होणार नाहीस. बरा होणार नाहीस अंडरलाईन करा. म्हणजे किती प्रेयर मिटिंगला गेले, किती सेवकाने प्रार्थना केली तरी काही लोक बरेच होत नाही. किती जणांनी हे पाहिलेलं आहे. ते बरेच होत नाहीत. आणि मग प्रश्न असा आहे की काय, मग ते खोटं खोटं समाधान करतात. नाही, देवाची इच्छा असली तर देवाचीच. अरे देवाची इच्छा हे नाही आजारी पडून मरावं, है ना. प्रभू येशूने देवाची इच्छा प्रगट करायला तो जगात आला. त्याने रोग्यांना बरं केलं. कोणीतरी म्हटलं की तुझी इच्छा असेल तर मी बरा होईल. त्याने सांगितलं माझी इच्छा आहे आणि त्याला स्पर्श केला आणि तो कुष्ठरोगी बरा झाला. प्रभू येशू देवाची इच्छा प्रगट करायला आला होता, है ना. म्हणून तो रोग्यांना बरं करत होता. म्हणजे बरं व्हावं ही देवाची इच्छा आहे. आजारी पडून राहावं ही देवाची इच्छा नाही आहे. क्लिअर कट आहे. समजून घ्या. विश्वास रॉंग असलं तर की प्रार्थना रॉंग होतात. आणि प्रार्थना रॉंग असलं की आपण आहे त्याच पोझिशनला राहतो. है ना. तर वचन 28, परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील आणि तुझे मन गोंधळून जाईल. वेडा आणि गोंधळून, मन गोंधळून म्हणजे काय? सायकिकचा प्रकार आहे. मानसिक आरोग्य, मानसिक आजार. आणि याचं प्रमाण वाढत आहे बरं का. ते असं म्हणतात एका सर्वेमध्ये की प्रत्येक 100 माणसातले 5 माणसं हे मनोरुग्ण आहेत. 5% 5% प्रत्येकजण सायकिक किंवा मेंटल आहे. आणि हे प्रमाण वाढत आहे. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, स्ट्रेस, हे ते तणाव, है ना. हा काय प्रकार आहे? हा मानसिकचा प्रकार आहे. शरीराने धट्टे खट्टे एवढे मोठे आपल्याला दिसतो, पण तो मेंटली ते आउट झालेले आहे, है ना. ते डिस्टर्ब आहे. तर हा एक आजार प्रकार की परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील, तुझे मन गोंधळू जाईल, है ना. आणि मग आंधळा जसा आंधळा चाटपतो तसा तू भर दुपारी चाचपडत फिरशील. म्हणजे काय की काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचतच नाही. किती जणांचा आज हा प्रॉब्लेम आहे, सुचतच नाही. बाळासाहेब सांगा आता काय करू. अरे काय करू म्हणजे काय? तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. नाही पण आम्हाला सुचतच नाही. म्हणजे गोंधळलेली अवस्था. मग ह्याला विचारा, ते पाळक असे म्हणतात, हे पाळक असे म्हणतात, ते असे म्हणतात. ते म्हणजे काय कोणाचं ऐकायचं हेच कळत नाही. हा प्रकार काय? हा शाप आहे. शास्त्र सांगतं की आंधळा जसा अंधारात चाचपडतो तसा तू भर दुपारी चाचपडत फिरशील. आज किती विश्वास सारे देवाच्या लोकांचे चाचपडत फिरत आहे. विचार करा. तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. असं होत आहे का? सुरुवात होती पण ते टिकत नाही. मिनिस्ट्रीला सुरुवात होते, काम सुरू करतात आणि मग परत काहीतरी होतं बंद. तुझे कोणतेही काम सफळ न होणं, अयशस्वी, अपयश हा शाप आहे असं शास्त्र शिकवतं. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल, है ना. म्हणजे सारखं लोकांकडून ऑपरेशन, सारखा विरोध, सततचा छळ, सततचं लोकांचं ऐकावं लागणार, सततचा अंडर प्रेशर, है ना. पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही, है ना. तर हे आशीर्वादाच्या ऑपोजिट हे सर्व शाप आहे. आणि शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व शाप आपणावर घेतले आणि नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले.
गलती 3:13 खंडणी हा शब्द अंडरलाईन करा. खंडणी म्हणजे एखाद्या व्यक्तीला सोडवण्यासाठी दिलेली रक्कम. तुम्ही आणि मी, सैतानाने आपलं अपहरण केलं एदेन बागेत, नाही का, मानवजातीचं. प्रभू येशू ख्रिस्त आला, ती खंडणी त्याच्या रक्ताने भरली आणि त्या सैतानाच्या तावडीतून आपल्याला मुक्त केलं, मुक्ती उपलब्ध करून दिली. पण तरी आपण तिथंच उभे असतो. पण एक दिवशी कोणीतरी सुवार्ता सांगतं, एक दिवशी आपल्याला समजतं, आपण विश्वास ठेवतो आणि मुक्त होतो. प्रेज द लॉर्ड. पण आपली मुक्तीची ऑर्डर ही अगोदर झालेली आहे. ऐका, जसं एखादा कैदी 20 वर्षापासून सजा भोगतो आहे. मी तुम्हाला सांगतो, जरा इकडे लक्ष द्या. आणि मग त्याने जो गुन्हा केला त्याला वाटतं की मी कधीही सुटणार नाही. आणि एक दिवशी निकाल त्याच्या मग बाजूने लागतो आणि ऑर्डर घेऊन जेलर त्याच्याकडे येतात आणि ते म्हणतात ही तुमची ऑर्डर, चल बाहेर ये. आणि तो तिथंच एका कोपऱ्यात, आणि ते दार उघडलं जातं तुरुंगाचं, पण तो एका कोपऱ्यात कैद्यासारखा बसून राहतो. त्याला खरंच वाटत नाही की मी सुटलेलो आहे. मग ते ऑर्डर दाखवतात, हे बघ ही तुझी ऑर्डर, तू खरंच मुक्त झालेला आहेस. आणि मग तो बाहेर येतो. तर ही ऑर्डर हे देवाचं वचन आहे की येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्या बंदिवासातून, कैद्यातून मुक्त केलेलं आहे. पण आपण तसेच बसलेलो आहोत, कुठंतरी पडलेलं कोपऱ्यात. आणि एक दिवशी आपल्याला हे सत्य समजतं आणि ही ऑर्डर आपण पाहतो, अरे ह्याच्यात तर माझं नाव आहे, प्रभू येशूने माझ्यासाठी पण केलेलं आहे. आणि आपण विश्वास ठेवतो, म्हणतो प्रभू मी तुझे आभार मानतो, आणि लगेच त्या दिवसापासून आपण मुक्त होतो. आमेन. तर देवाने स्वर्गातून प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी ती ऑर्डर काढलेली आहे ना. पण आपल्याला खरंच वाटत नाही, आपण शिक्षाच भोगतो. कोणीतरी म्हणतं आम्ही आमच्या कर्माचं फळ भोगतो, कोणीतरी म्हणतं देवाने जसं ठेवलं तसं ठेवायचं, कोणी काही पण म्हणतं, समाधान करून घेतं. आणि हे सैतानाला आवडतं. म्हणून प्रभू येशू म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. सत्य काय आहे? देवाचं वचन आहे. सत्य कोण काय म्हणतो, कोण पाळलं, कोणतं चर्च काय म्हणतं हे नाही. सत्य येशू ख्रिस्त आणि देवाचं वचन, बायबल काय सांगतं हे सत्य आहे. आणि मुक्त कधी होतं? सत्य समजल्यावर. म्हणजे मुक्त होण्यासाठी देवाचं सत्य समजलं पाहिजे. आणि हे सत्य आहे की प्रभू येशूने आपले शाप घेतले, तो शापग्रस्त झाला, आणि यासाठी की आपण आशीर्वादित व्हावे. आणि तो आशीर्वाद आपल्याला ख्रिस्त येशूच्याद्वारे मिळू शकतो, अवेलेबल झालेला आहे. किती विशेष नाही. हा 5वा आशीर्वाद, ही 5वी अदलाबदल. दिस इज द 5th एक्सचेंज. जीसस वॉज मेड अ कर्स दॅट वी माइट रिसीव हिज ब्लेसिंग. आणि ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो? हे केवळ त्याच्या कृपेने आहे ना. हे काय गिव्ह अँड टेक नाही की मी देवासाठी हे केलं तर तो माझ्यासाठी ते करेल. हे सर्व जग करत आहे. आणि ते म्हणतात की नाही असं कसं पालक साहेब, काहीतरी केलं पाहिजे, नुसताच विश्वास ठेवायचा का? मग सुवार्ता तीच आहे की नुसताच विश्वास करायचं काय नाही. सुवार्ता ही कृपेची सुवार्ता आहे. तारण कृपेने आहे, ख्रिस्ती जीवन कृपेने आहे, सेवा कृपेने आहे, आणि सर्व आशीर्वाद कृपेने आहेत. प्रार्थनेचे उत्तर कृपेने आहे. तुम्ही आणि मी किती धार्मिक आहोत आणि काय करतो याच्यामुळे नाही आहे. आजपासून हे ध्यानात ठेवा आणि बघा किती लवकर तुम्ही आशीर्वादात चालू लागता. बघा किती लवकर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल. तुम्हालाच आश्चर्य वाटेल. मला जेव्हा माहीत नव्हतं, मलाही तसंच वाटायचं की दुसऱ्यांचं माझ्यासाठी ते नाही, दुसऱ्यांसाठी आहे. पण मग जेव्हा मी विश्वास ठेवला आणि ग्रह स्वीकारलं की माझ्यासाठी पण आहे, आणि कृपेने काही द्यावं नाही लागत, फक्त विश्वास ठेवून घ्यावं लागतं. आणि जेव्हा आपण घेतो ना, म्हणून सुवार्ता इतके चांगले की खरंच वाटत नाही. असं कसं काय म्हणता? कोणीतरी म्हटलंच पाहिजे तरच ती खरी सुवार्ता तुम्ही सांगितली है ना. तुम्ही शास्त्र वाचा, तुम्ही चर्चला जा, तुम्ही हे करू नका, ही सुवार्ता नाही आहे. ते तर त्यांनाही माहीत आहे काय करायचं आणि काय नाही. हे नाही सांगायचं. देवाने येशू ख्रिस्ताने काय केलं ते सांगायचं आहे. आणि मग पवित्र आत्मा ते सत्य घेऊन त्या व्यक्तीला प्रगट करतो आणि ते विश्वास ठेवतात आणि मुक्त होतात, देवाच्या राज्यात येतात. तर ही सुवार्ता आहे. तर आज आपण इथेच थांबू आणि येणाऱ्या पुढच्या स्टडीमध्ये आपण पाहू की कशावर आपण ओळखायचं की आपण शापाच्या अधीन आहोत, आणि शाप येण्याचे कोणकोणते कारणं शास्त्रात सांगितलेले आहेत हे आपण पुढच्या
पार्टमध्ये पाहूया. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. Praise the Lord. तुम्ही प्रार्थनेचा